तर पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावरून आता विरोधकांनी भाजपवरती तोंडसूक घेतलंय। बटेंगे तो कटेंगे राज्यात चालणार नाही असं राऊतांनी म्हटलंय। तर बटेंगे कटेंगेचा महाविकास आघाडीला फायदा आहे असं नाना पटोले म्हणाले। पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानं भाजपचे वैचारिक दोन भाग झाले आहेत असंही सुप्रिया सुळेंनी पुढे म्हटलंय। खरोखर हे जर बोलले असतील तर मी त्यांचं स्वागत करतो। या महाराष्ट्रामध्ये ही भाषा चालणार नाही। महाराष्ट्र धर्म म्हणून आम्ही एक मानतो आणि त्या महाराष्ट्र धर्मात आम्ही सगळे लोक आहोत, सगळ्या जातीपातीचे लोक, धर्माचे लोक आहोत, ज्यांनी महाराष्ट्र घडवलेला आहे, निर्माण केलेला आहे। महाराष्ट्रात या बटेंगे आणि कटेंगेला कुठलाही अर्थ राहिलेला नव्हता। बटेंगेवाल्यांनाच लोकांनी कापायचं ठरवलं होतं आणि मी मागच्या काळात सांगितलं की जेवढा अमित शहा, मोदी आणि योगी महाराष्ट्रात येतील तेवढाच आमचा फायदा होणार आहे आणि त्याचा फायदा आम्हाला झाला। ज्या ज्या ठिकाणी योगी गेले, ज्या ज्या ठिकाणी मोदी गेले, ज्या ज्या ठिकाणी अमित शहा गेले, त्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे कॅन्डिडेट जिंकून येतील। भारतीय जनता पक्षामध्ये पूर्णपणे दोन विचार झालेले आहेत। एकीकडे देवाभाऊ एक म्हणतात, दुसरीकडे त्यांचे मित्रपक्ष आणि पंकजाताई एक म्हणतात। याचा अर्थच भारतीय जनता पक्षाचेच दोन भाग झालेत। आधी दोन पक्ष फोडून पाच होणारे देवाभाऊ, ह्याचं उत्तर देवाभाऊंनाच विचारा की तुमचाच पक्ष विचाराने त्याचे दोन भाग झालेत। त्याच्यात काय आम्ही इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, आईस बीस काही नाही।